रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजने तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजने तोहा विठ्ठल गंगाली अमावरी गंगाली अमावरी गंगाली अमावरी गंगाली अमावरी संत पावले साजरी 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 गंगाली अमावरी गंगाली अमावरी गंगाली अमावरी गंगाली अमावरी संत पावले साजरी 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 तेथे करीन आंघोळी तेथे करीन आंघोळ पुढे चरण रज धुळी पुढे चरण रज धुळी येती तीर्थावळी पर्व काळ सकळ येते तीर्थावळी पर्व काळ सकळ येते तीर्थावळी पर्व काळ सकळ पाप पळाले जळाले पाप पळाले जळाले पाप पळाले जळाले पाप पळाले जळाले भव दुःख दुरावले 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 भव दुःख दुरावले
तेथे करीन आंघोळी तेथे करीन आंघोळी पुढे चरण रज धुळी पुढे चरण रज धुळी येती तीर्थावळी पर्व काळ सकळ येते तीर्थावळी पर्व काळ सकळ येते तीर्थावळी पर्व काळ सकळ का मने धन्य झालो तुका म्हणे धन्य झालो का मने धन्य झालो तुका म्हणे धन्य झालो संत सागरी नहालो संत सागरी नहालो संत सागरी नालो संत सागरी नालो संत सागरी नालो संत सागरी नालो का मने धन्य झालो तुका म्हणे धन्य झालो मने धन्य झालो तुका म्हणे धन्य झालो संत सागरी नहालो संत सागरी नहालो संत सागरी नालो संत सागरी नालो संत सागरी नालो संत सागरी नालो तेथे करीन आंघोळे पुढे करीना भोळे चरण रज पुढे धुळे चरण रज धुळे येती तीर्थावळे पर्व काळ सकाळ येते तीर्थावळी पर्व काळ सकळ येते तीर्थावळी पर्व काळ सकळ थोबार खुमाई ढोबार घुमाई 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 थोबार खुमाई ढोबार गंगा आली आमावरे गंगा आली आमावरी गंगा आली आमावरी गंगा आली आमावरे गंगा आली आमावरे गंगा आली आमावरी गंगा आली आमावरी संत पावले साजे रे संत पावले साजे रे तेथे करीन अंघोळे तेथे करीन अंघोळे संत पाऊले साजे रे संत पाऊले साजे रे तेथे करीन आंघोळी तेथे करीन आंघोळी उडे चरण रज धोळे उडे चरण रज धोळे उडे चरण रज धुळी उडे चरण रज धुळी येती तीर्थावळे येती तीर्थावळे येती तीर्थावळे ह्या येती
पर्वकाळ सकळ पर्वकाळ सकळ तेथे करीन आंघोळी तेथे करीन बोला पुंडलिक अवतार विठ्ठल पंढरीनाथ भगवान सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु सोम महाराज की जय विठ्ठल 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 पुंडलिक अवतार विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय रामचंद्र भगवान की जय हनुमान की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज शिरोमणी श्री नामदेव महाराज की जय गंगाली आंबावरी संत पावले साजरी तेथे करीन आंघोळी उडे चरण रज धुळी येते तीर्थावळी पर्वकाळ सकळ पाप पळाले जळाले भव दुःख दुरावले तेथे करीन आंघोळी उडे चरण रज धुळी येते तीर्थावळी पर्वकाळ सकळ तुका मने धन्य झालो संत सागरी नाहलो तेथे करीन आंघोळी उडे चरण रज धुळी येते तीर्थावळी पर्वकाळ सकळ पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन सरे चरणा संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा कृपादाने कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका यदक्षरमनाखेयमानंद मज केवलम श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये ज्ञानेशो भगवान् विष्णुः निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेलागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर सहज लिहिले उदकी भया तुम्ही रक्षल्या निज सत्ते निळा म्हणे धराल हाती तरी द्याल मती निरूपम अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर
संपाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तम् आत्मरूप गणेशो स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे जयाचे ने आठवे शब्द सृष्टी अंगवे सारस्वत आगवे झिवेसिये वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे मने रस होते वळंगणे अक्षरासे भावाचे अवतरण अवतरविती खून हातातळे संपूर्ण तत्वभेदे श्री गुरूंचे पाय जे हृदय घेऊ सोनी ठाय ते एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारुनी आता निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी गंगाली आम्मावरी संत पावले साजिरी तेथे करीना अंघोळी उडे चरण रज धुळी येथे तीर्थावळी पर्वकाळ सकळ अखंड संयम समाधिस्थ विश्वगुरु महाकैवल्य तेजोनिधी भगवान सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या अखंड असीम अहेतुकी कृपेने मुक्त कैवल्य तेजोनिधी साधकांचे मायबाप ज्ञानी यांचे शिरोमणी भगवान सद्गुरू श्री ज्ञानोबाराय पंढरीरायाचे प्रेम भांडारी भक्त शिरोमणी श्री संत नामदेवराय पैठण निवासी शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज वैराग्य राग रसिक जगद्गुरू श्री तुकोबाराय आणि सकल संत मांदियाळी संप्रदायाचं परम आराध्य दैवत षडगुण ऐश्वर्य संपन्न सच्चिदानंद घन कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्वशक्तिमान श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या कृपेने प्रस्तुत समय आपण आजची जी सेवा आहे ती नैमित्तिक सेवा आहे किन निमित्त सेवा असेल तर चारोधाम तीर्थयात्रा भगवान श्री विश्वनाथाचं दर्शन विश्वनाथाची यात्रा वाराणसी धामाची यात्रा ह्या सर्व यात्रेचं फल म्हणून गंगा पूजनाचा असणारा जो काय हा उत्सव आहे त्यानिमित्त असणारी ही सेवा आहे ज्याने ही तीर्थयात्रा केली असे हरिभक्तपरायण रामहरी कारभारी वाघ आणि हरिभक्तपरायण श्री भास्कर दादा वाघ त्यांच्या तीर्थस्वरूप असणाऱ्या जी काही सौभाग्यवती सिंधुबाई आणि सौभाग्यवती मंगलबाई यांनी ह्या दोघांनी दाम्पत्याने भगवान श्री वाराणसी विश्वनाथाची यात्रा चारोधामाची यात्रा केली आणि त्या तीर्थयात्रेच्या निमित्तानं उद्यापनाच्या निमित्तानं असणारी सेवा आहे विठ्ठल 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 संत महात्मे तीर्थयात्रा करतात तुम्ही आम्ही तीर्थयात्रा करतो आपली तीर्थयात्रा ही साधन रूप असते आणि साधू पुरुषांची तीर्थयात्रा ही सिद्ध रूप असते आपण तीर्थयात्रा करतो अंतकरण शुद्धीसाठी संत महात्मा तीर्थयात्रा करतात तीर्थाला तीर्थत्व आणण्यासाठी विठ्ठल 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 तीर्थी कुर्वंती तीर्थानी सुकर्मी कुर्वंती कर्मानी सत्शास्त्री कुर्वंती शास्त्रानी संत महात्मे ज्ञानोबा नामदेव या सगळ्यांनी तीर्थयात्रा केली आहे की नाही पश्चिम प्रभास आदी करुणी द्वारका पाहिल्या सकाळी का मोक्षपुऱ्या पंथी पावन तीर्थे करुणी सकाळी की प्रक्षाळलेली पातके वासनेची पश्चिम प्रभास आदी करुणी द्वारका चारोधाम केले महाराज भारतातील चारोधाम केले म्हणजे उत्तरेतले चार धाम तर केलेच केले पण भारत वर्षातील चारोधाम केले म्हणजे बद्रीनाथ केदारनाथ गंगोत्री यमुनोत्री द्वारकाधाम इकडे जगन्नाथ धाम आणि खालचं रामेश्वर असे चारही धाम ज्ञानोबा नामदेव या सर्व संतांनी केल्या 12 ज्योतिर्लिंग केले सौराष्ट्र सोमनाथांच्या श्रीशैल्य मल्लिकार्जुन उज्जैन्याम महाकाल ओंकार ममलेश्वरम परण्याम वैद्यनाथांचे डाकिन्याम भीमशंकरम सेतुबंदितु रामेशम नागेशम दारुकावने वाराणस्यांतु विश्वेशम त्र्यंबकम गौतमी तटे हिमालय तो केदारम घुष्मेशंच शिवालय एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पटेन्नरः सप्तजन्मकृतं पापम स्मरणेन विनश्यती संत नरहरी महाराजांचा अभंग आहे संत नरहरी महाराज म्हणतात सत्य ज्योतिर्लिंग 12 प्रातःकाळी स्मरण करा
कोटी कुळे उद्धारा भवतरा बापो. मग पहिलं लिंग सांगत असताना वाराणसी विश्वनाथ, मोक्षदाता तो समर्थ, पूर्वील अंतरीचे आर्त, सोमनाथ सोरटी, ओंकार ममलेश्वर, सेतुबंध रामेश्वर, भीमा उगवे भीमाशंकर, घृष्णेश्वर वेरुळी, नागनाथ अमृतोदकी, विश्वजन केले सुखी, परळी वैजनाथ सुखी, सुकृत साचे जन्माचे, त्र्यंबका तीर्थराज, पूर्वील अंतरीचे काज, त्याही तेजा माझे तेज, महाकाळ उज्जैनी, तुझे कैलास भुवन, श्री शैल्य मल्लिकार्जुन, वाचे स्मरता धन्य धन्य, अनुपम्य क्षेत्र हे बद्री केदार उत्तरे, ज्याचे निस्मरणे भवहा तरे, ध्यान धरिता वृत्ती नुरे, निज निश्चय दासाची. 12 ज्योतिर्लिंगाचं स्मरण संत शिरोमणी नरहरी महाराज आपल्या अभंगामध्ये प्रकट करतात. म्हणजे 12 ज्योतिर्लिंगाची, 4 धामाची तीर्थयात्रा संत महात्म्यांनी केली. मी सुरुवातीला सांगितलं साधू पुरुषाची तीर्थयात्रा हे सिद्ध स्वरूप असते, तुमची आमची तीर्थयात्रा हे साधन स्वरूप असते. संत महात्मे तीर्थाला तीर्थत्व आणण्यासाठी तीर्थयात्रा करतात आणि तुम्ही आम्ही आपलं अंतकरण शुद्ध व्हावं म्हणून तीर्थयात्रा करतो. विठ्ठल जेव्हा नामदेवरायाने ज्ञानोबाने तीर्थयात्रा केली आणि तीर्थयात्रा करून तीर्थे करून नामा पंढरी आला, जीवलगा भेटला विठोबासे, पंढरीनाथ परमात्म्याला भेटल्यानंतर पांडुरंगाने सांगितलं नामदेवराय खूप चांगलं झालं म्हणे, खूप तीर्थयात्रा चांगली केली, पण आता एक करा, तीर्थयात्रा सफळ व्हावया संपूर्ण. आता तीर्थयात्रा सफळ व्हायची आहे, तीर्थयात्रा करून आले, मग तुम्ही काय करा, करिका उद्यापन विधियुक्त, करिका उद्यापन सफळ व्हावया संपूर्ण, करिका उद्यापन विधियुक्त. विधियुक्त काय करा, तीर्थाचं उद्यापन करा. आपण त्याला माऊंद म्हणतो, की नाही, उद्यापन करा म्हणजे गंगेचं पूजन करा. या निमित्तानं साधू संतांचं पूजन, साधू संतांना भंडारा आणि वैष्णवांचं पूजन केल्यानंतर आपली तीर्थयात्रा काय झाली, सफळ झाली. तीर्थयात्रेचं फळ साधू पुरुषांची भेट आहे. विठ्ठल उद्यापनाचा असणारा हा विधी आहे, गंगा पूजनाचा असणारा उत्सव आहे. भगवान श्री वाराणसीची यात्रा केलेली आहे. असं सांगतात जो भगवान वाराणसीची यात्रा करतो तो परत कधी आईच्या उदरामध्ये जन्माला येत नाही. जो भगवान विश्वनाथाचं दर्शन करतो, भगवती गंगा मातेचं स्नान करतो, तो परत मातेच्या उदरामध्ये जन्माला कधी येत नाही. बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री, जो जाय बद्री वो कभी नाही उदरी, आये उदरी तो कभी नाही दरिद्री. विठ्ठल पावन तीर्थ आहेत. पंथी पावन तीर्थे करुणे सकळे की प्रक्षाळलेली पातके वासनेची असं म्हटलेले. हे पंथी पावन तीर्थ आहेत महाराज. हे तीर्थ काय करतात, आपलं जे काय अंतकरण आहे ते अंतकरण शुद्ध करतात. म्हणून तीर्थयात्राचा खूप मोठा महिमा सांगितला. गंगोत्री आहे, भगवती यमुनोत्री आहे, ज्या ठिकाणी भगवती गंगा माता प्रकट झाल्या, भगवती यमुना देवी प्रकट झाल्या. बद्रीनाथ श्री कृष्ण परमात्म्याने निजधामाला जाताना श्री उद्धवजीनं सांगितलं, तुम्ही आता बद्रीनाथ धामाचं काय करा, आश्रय करा, तिथं तप करा, तिथं अनुष्ठान करा, तिथला जो काही समाज आहे त्या समाजाला भगवन मार्गाला लावा, असं श्रीकृष्ण परमात्म्याने श्री उद्धवजीनं सांगितलं. ही केदारनाथची यात्रा, भगवान बद्रीनाथाची यात्रा काय करते, हिमवंत दोष खाये. जीवित काय करत असतं, हिमवंत काय करतो, हिमालयाची यात्रा जीवाचं पाप घालवण्यामध्ये मोठं समर्थ आहे. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये तीर्थयात्रेचं साधन घडलं पाहिजे, तीर्थयात्रा आपल्या जीवनामध्ये घडली पाहिजे. नामदेवराय एकनाथ महाराज सांगतात, तीर्थयात्रे सुखे जाऊ, तीर्थयात्रे सुखे जाऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ, संता संगे सेवू, संता संगे सेवू, वासुदेव धन्यवारी, वासुदेव धन्यवारी, धन्य वासुदेव स्मरण करू, वासुदेव स्मरण, वासुदेव धन्यवारी, वासुदेव धन्यवारी, करू वासुदेव
सुखी जाऊ वाचे विठ्ठल नाम घेऊ संता संगे शिव वासुदेव धनेवरी. कुठल्याही साधू पुरुषांच्या चरित्राचा विचार करा, वारकरी संप्रदायातील सर्व संतांचा विचार करा. ज्ञानोबरे असतील, नामदेवरे असतील, शांतीब्रह्म एकनाथ महाराज असतील, जगद्गुरु तुकोबरे असतील, सर्व संतांनी पायी तीर्थयात्रा केली. ज्ञानोबा नामदेवने सोबतच यात्रा केली. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या चरित्राचा विचार करा. जेव्हा भगवान दत्तात्रेयांचं दर्शन झालं, जनार्दन स्वामींनी शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगितलं तुम्ही आता पायी तीर्थयात्रा करा. पायी तीर्थयात्रा करायला सांगितली. आणि सगळ्या जे काही सप्तधाम आहेत, चारोधाम आहेत, सप्तमोक्षपुरी आहेत, 12 ज्योतिर्लिंग आहेत, हे सर्व तीर्थयात्रा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी पायी केली. महाराज तुकोबरांच्या चरित्राचा विचार करा. तुकोबरांच्या अवतारामध्ये महाराज कुठे गेले नाहीत, पण मागच्या अवतारामध्ये मात्र नक्कीच सगळ्या तीर्थयात्रा केल्या. विठ्ठल मागच्या अवतारा म्हणजे नामदेवरायांच्या अवतारामध्ये वाराणसी गया पाहिली, द्वारका पाहिली म्हणतात आम्ही, पाहिली. तुकोबरांनी त्या अवतारात गेले असं कुठं उल्लेख नाही, पण मागच्या अवतारामध्ये महाराज मात्र सर्व तीर्थयात्रा केल्या. म्हणूनच म्हटलं परिणय तुका पंढरीच्या, म्हणून महाराजांनी असं म्हटलेलं आहे. सांगण्याचं तात्पर्य सर्व संतांनी तीर्थयात्रा केलेली आहे. संतांचा तीर्थयात्रेचा उद्देश वेगळा आहे. तीर्थाला तीर्थस्वरूप आणायचे. झाले तीर्थ मिशे जगत उद्धारण. जगाचा उद्धार करण्यासाठी संत महात्मे तीर्थयात्रा करतात. तैसी बांधली सोडीत बुडाले काढीत साकडे फिडीत आरताच्या. जे भाऊनदीमध्ये बुडालेले आहेत त्यांना वर काढीत, त्रिविध दुःखाने जे गांधलेले आहेत त्यांचं दुःख नाहीसं करीत संत महात्मे पायी तीर्थयात्रा करतात. आणि तीर्थयात्रा करून ह्या सर्व जनसामान्यांचा संत महात्मे काय करतात, उद्धार करतात. आपली तीर्थयात्रा हे साधन स्वरूप असते. मनुष्य जन्माचं जर सार्थकत्व कशामध्ये असेल तर तुकाराम महाराज सांगतात किंवा संत महात्मे सांगतात, शास्त्रकार सांगतात, तस्मिन दृष्टे परावरे. परावराच्या दर्शनामध्ये जीवाचं इति कर्तव्यता आहे. मनुष्य अनंत जन्म भोगून मनुष्य जन्माला आला. अनेक जन्म आपण भोगले. कुठल्याही जन्मामध्ये आपल्याला विसावा प्राप्त नाही झाला. क्षणएक तोही नाही विसावा. 184 घेतल्या धावा. भोंडीती पाठी लागल्या हवा लागू आगी नावा माझ्या मीपणा. बहुत भाग्याने पुष्कळ पुण्याने सुकृताने मनुष्य देह प्राप्त झाला. भाग्य आले ती मनुष्य देहा तो हा पहा विठ्ठल. तुकाराम महाराज सांगतात भाग्याने आपल्याला मनुष्य देह प्राप्त झाला आहे. आता तुका म्हणे घालो जीवपणाचेरा जाओ या माहेरा निजाच्या. आता हा शेवटचा जन्म आपला असला पाहिजे. आणि या जन्मामध्ये आपण काय केलं पाहिजे, पैगा जो या परी जन्मेचे जन्म निवारे मरणे मृत्यू मारे आपण वर. या जन्मानं पुढचे अनंत जन्म घालवायचे. ह्या जन्मातल्या मृत्यूने पुढचा अनंत कालाचा मृत्यू आपल्याला नाहीसा करायचा आहे. मग त्यासाठी काय झालं पाहिजे, परावराचं दर्शन झालं पाहिजे. म्हणजे काय, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखिली या. विठ्ठलाची एक देखिली या. विठ्ठलाची एक देखिली या. म्हणे जन्माल्याची सार्थक विठ्ठल एक देखलिया. विठ्ठल एक देखलिया. विठ्ठलाची एक देखलिया. विठ्ठलाची एक देखील या. भगवत दर्शनामध्ये जीवाची इति कर्तव्यता आहे. भगवत दर्शनासाठी शास्त्राने संतांनी साधन सांगितलं. करा जप तप अनुष्ठान याग संते जे मार्ग स्थापित. संतांनी जे मार्ग सांगितले आपल्याला, जप करा, तप करा, अनुष्ठान करा, लावेले कर्मी शुद्ध आचरणी कोणा एका जन्मी केले पावे. संतांनी आपल्या शुद्ध आचरणामध्ये प्रवृत्त केलं. का प्रवृत्त केलं, त्याचं कारण या शुद्ध आचरणाचा परिणाम आपल्या अंतकरणावर होईल. आणि अंतकरण सिद्ध झालं की ज्ञान प्राप्त होऊन मोक्ष झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संतांनी आपल्या निष्काम कर्मामध्ये प्रवृत्त केलं. संतांनी आपल्या निष्काम आचरणामध्ये प्रवृत्त केलं. वास्तविक पाहता या नरदेहामध्ये येऊन तो ताबडतोब मुक्ती कोण मिळवतो, महाराज सांगता पावले सत्वर निष्काम उद्धार जिंकली अपार वासना. आहे ज्याने अपार वासना जिंकली ते ताबडतोब या सद्य जन्मामध्येच मुक्त होतात. पण वासनेचे मूळ छेदिल्या वाचुनी तरलोसे कोणी न म्हणावे. वासनेचं मूळ नष्ट झाल्याशिवाय कुणी मुक्त होऊ शकत नाही. आणि जे अधिकार संपन्न संत महात्मे असतात ते या जन्मात वासना नष्ट करून मुक्त होतात. पण तुम्ही आम्ही आपली जी वासना असते, वासना आपली लवकर क्षीण होत नाही. वासना क्षीण होत नसल्यामुळं संतांनी आपल्याला साधनामध्ये प्रवृत्त केलं, जपामध्ये प्रवृत्त केलं, तपामध्ये प्रवृत्त केलं, ध्यानामध्ये प्रवृत्त केलं, अनुष्ठानामध्ये प्रवृत्त केलं, तीर्थयात्रेमध्ये प्रवृत्त केलं. विठ्ठल
मनुष्य जन्मामध्ये मनुष्याच्या अंतकरणामध्ये 3 प्रकारचे दोष आहेत. मल, विक्षेप आणि आवरण. संतांनी सांगितलं 3 प्रकारचे प्रतिबंध आहेत. वर्तमान प्रतिबंध, भूत प्रतिबंध आणि भावी प्रतिबंध. हे 3 दोष, हे 3 प्रतिबंध भगवत साक्षात्कारामध्ये प्रतिबंध करतात. मल दोष, मल शब्दाचा अर्थ आहे पाप, पाप वासना. पाप वासना माणसाला भजन करू देत नाही. भजन केलं तरी ते भजन परमात्म्याजवळ पोचू देत नाही. अंतकरणामध्ये पाप वासना असते महाराज. अनंत जन्माचे संस्कार असतात. अनादी संसार मारेच्या ठाई नित्यविषयी सेविले, पायते ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार देही सेविता. पाप वासना जात नसते. मल दोषाचं चिंतन करताना शांती ब्रह्म गुरुवर्य मारुतीबाबा उदाहरण सांगतात की माणसं आळंदीला येतात. आळंदीला आल्यानंतर भगवती इंद्राणी मातेचं स्नान करतात. ठीक आहे, मग आता आळंदी क्षेत्रामध्ये आल्यानंतर विधी आहे, गंगेचं स्नान झालं पाहिजे, प्रदक्षिणा झाली पाहिजे, दर्शन झाले पाहिजे. आणि मग ते माणसं स्नान करून दर्शनावर येत असताना जसं घाटावर वर चढतात, त्या घाटाच्या मध्यभागीच एक सुंदर हॉटेल असतं. तो हॉटेलवाला काय करतो, मुद्दाम कढई बाहेर ठेवतो आणि गरम गरम वडे तयार करत असतो. मग स्नान करून आता लोक म्हणतात आधी वडा खाऊ मग दर्शन करू. विठ्ठल ज्या कार्यासाठी क्षेत्रामध्ये आलो ते साधन आधी झालं पाहिजे, आहे की नाही. भोजन तर नंतर होणारच आहे. शास्त्राने सांगितले तीर्थयात्रेमध्ये उपवास घडला पाहिजे. पण माणसाचा विचार कसा बदलतो पहा. मग काय करतात माणसं, मग स्नान केल्यानंतर नाश्ता करतात, दर्शन बारीमध्ये लागतात. पाप कसं असतं पहा. दर्शन बारीमध्ये लागल्यानंतर जेव्हा समोरचा मनुष्य समाधीवर, ज्ञानोबांच्या समाधीवर डोकं ठेवतो, तेव्हा मागचा मनुष्य काय करतो, त्याच्या खिशातला हळूच पाकिट काढतो आपल्या खिशात घालतो. विठ्ठल पुण्याची आहे, क्रिया पुण्याची आहे. श्री ज्ञानोबरांच्या दर्शन बारेमध्ये आहे, पुण्याची क्रिया आहे. पण पाप गेलं का? पाप गेलं नाही. ह्याला शास्त्रामध्ये मलदोष म्हटलं आहे की नाही. न सरे ते भक्ती विठोबाचे पायी उपरती नाही जेते चित्ता. कधी कधी काय होतं, जेवी मासी संगी अन्न सुख नेदिते भजन. इंद्रियाशी नेम नाही मुखी राम म्हणून काय. कधी कधी काय होतं, आपण भजनही चालू असतं, वारी चालू असते आणि तंबाखू खाणंही चालू असतं. म्हणजे ते भजन जे म्हणजे पाप वासना आहे. कधी कधी माणसं वारी पण करतात, भजन पण करतात आणि खोटंही बोलतात. विठ्ठल याला शास्त्रामध्ये मलदोष सांगितला, पाप वासना सांगितली. वासना म्हणजे पाप वासना. विक्षेप दोष चिंतन करताना अंतकरणाची चंचलता. चंचल मी मन कृष्ण प्रमाथे बलवत दृढम तस्याम निग्रम मने वायो इव सुदुष्करम. अंतकरण चंचल आहे आपलं, बहुत चंचल चपळ, जाता येता न लगे वळ. महाराज सांगतात अंतकरणाची जी चंचलता आहे त्याला विक्षेप दोष म्हटला गेला. आणि ही चंचलता माणसाला भगवत दर्शनामध्ये प्रतिबंध करते, भगवत दर्शन होऊ देत नाही. म्हणून अंतकरण कसं असलं पाहिजे, मन कसं असलं पाहिजे, स्थिर असलं पाहिजे. श्री अर्जुनाने देवाला प्रार्थना केली, तुम्ही आम्हाला योग सांगितलंय पण योग सिद्ध होऊ शकत नाही, कारण हे मन कसं आहे, बहुत चंचल चपळ आहे म्हटले. अप्यब्दीपानान महता. महाराज सांगता एक वेळ समुद्र प्राशन करता येईल, मेरू पर्वताचं उल्लंघन करता येईल, एक वेळ अग्नी गिळता येईल, पण मनाला आवरणं अत्यंत कठीण आहे. महाराज भजन नावडे श्रवण धावे विषय अवलोकन. इतकं मन चंचल आहे. आपलं मन स्थिर आहे. कुठपर्यंत स्थिर आहे, जोपर्यंत विषय दिसत नाही तोपर्यंत स्थिर आहे. एकदा विषय दिसला रे दिसला मन धावत राहतं. काय करू या मना आता, काय विसरते पंढरीनाथा. किंवा महाराज सांगता काय काय करीतो या मना, परी नायके नारायणा, करू नये त्याची करी विवंचना. पतना निहू भलती असावे, धावे सैराट वाट आडवाट दरे न विचारी. न महाराज सांगता काय सांगता येत नाही म्हणे. न पृथ्वी भ्रमणा दाही दिशा, सप्तही पाताळे आकाशा. असं मन चंचल आहे. एक पौराणिक बुवा पोती सांगायची, आणि पोती सांगत असताना त्यांच्याकडे मांजर असायची पाळलेली. त्या मांजरीच्या डोक्यावर दिवा ठेवून पोती सांगायची. आणि मग थोडी श्रोत्यामध्ये गडबड झाली. ते म्हणायचे बघा किती तुम्ही गडबड करता, पण आमचं मांजर कसं आहे, स्थितप्रज्ञस्य का भाषा, कसं स्थितप्रज्ञ आहे बघा, स्थिर आहे एकदम. आता श्रोते काही सामान्य नसतात महाराज. प्रभू तुम्ही महिषाची आहे मूर्ती. त्यात ते वारकरी होते महाराज. त्या 2 वारकऱ्यांनी काय केलं, उद्या येताना पडशेमध्ये उंदीर घेऊन आले. आणि उंदीर घेऊन आल्यानंतर ठरल्याप्रमाणे मांजरीच्या डोक्यावर देवा ठेवला. पोती सांगू लागले. थोडी श्रोत्यामध्ये गडबड होते. गडबड झाल्यानंतर ते म्हणले पहा किती गडबड करता, पण आमचं मांजर कसं आहे, स्थितप्रज्ञ आहे. आणि मग त्या वारकऱ्यांनी काय केलं, पडशीचं तोंड उघडलं, ते उंदीर बाहेर आले. आता मला सांगा, मांजर स्थिर आहे, कुठपर्यंत स्थिर आहे, जोपर्यंत उंदीर दिसत नाही. एकदा उंदीर दिसला, मांजर पौराणिक बोला म्हणतो तू पोती सांगणार झोप घे, मला काय करायचं, मी चाललो उंदराकडे. विठ्ठल विठ्ठल. तसं आपलं मन स्थिर आहे, कुठपर्यंत
जोपर्यंत स्थिर आहे, जोपर्यंत विषय दिसत नाही तोपर्यंत आपलं मन स्थिर आहे. एकदा विषय दिसला रे दिसला, मन काय करत असतं, चेतोनी इंद्रिय सकळ, आशा तृष्णा कल्पना काम क्रोध दुरावली, शुद्ध बुद्धी केली राळ, ऐशे चांडाळ अनिवार. हे महाराजांनी प्रार्थना केली देवाला, करुणा भागली, देवा हे मन काय करा, ठाव देई चित्ता, राखे पायापाशी, सकळ वृत्तीशी अखंडित, माझे चित्त तुझे पायी, राहे ऐसे करी काय, धरोनी बाही, भव हा तारी दातारा. याला शास्त्रामध्ये विक्षेप दोष म्हटला, मल दोष, विक्षेप दोष आणि आवरण दोष. आवरण दोष म्हणजे स्वस्वरूपाचं आवरण. मी कोण आहे मी हा कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा कोहम कथमिदम जातम. मी कोण आहे, कुठून आलो, कुठं जायचंय, हा सगळा विचार मनुष्याला ज्ञात नसतं. जन्मापूर्वी मी कुठं होतो, जन्मानंतर मी कुठं जाणार आहे, मरणानंतरची माझी गती कोणती आहे ह्याचं मनुष्याला ज्ञान नाही. मी कोण आहे याचं मनुष्याला ज्ञान नसतं. हे जे ज्ञान नसणं त्याला शास्त्रामध्ये आवरण दोष सांगितला. विठ्ठल विठ्ठल. आणि मग 3 प्रकारचा प्रतिबंध सांगितला. वर्तमान प्रतिबंध आहे, भूत प्रतिबंध आहे आणि भावी प्रतिबंध आहे. प्रतिबंधो वर्तमानो विषयासक्ती लक्षणा, प्रज्ञा माध्यम कुतर कश्य विपर्य दुराग्रहा. वर्तमान प्रतिबंध जर काय असेल तर विषयासक्ती आहे. प्रज्ञा माध्यम बुद्धी जड असते. तो काय म्हणे, शी बुद्धी ज्याची जड त्या अवनी दगड. बरे देवा किती सांगितलं काहीच कळत नाही. कीर्तन संपला, अभंग कोणता होता, तुका म्हणे काहीतरी होतं म्हणतो, म्हणजे काही लक्षात येत नाही. बुद्धी प्रज्ञा मांद्य नावाचा दोष सांगितला. कुतर्कश्य, मनुष्याने मी कुतर्क करतो, असं कसं असू शकेल, असं कसं असू शकेल, मी ब्रह्म कसा असू शकेन, मी वासुदेव कसा असू शकेन, मी देह आहे, मी रामराव आहे, मी श्यामराव आहे, असे ज्याला कुतर्क म्हटलंय. विपर्य दुराग्रहा, विपरीत निश्चय मनुष्य काय करत असतो, विपरीत निश्चय करत असतो. अनादी काळापासून संसाराचे संस्कार असल्यामुळं मनुष्य विपरीत निश्चय करतो. भूत प्रतिबंध सांगितला, भावी प्रतिबंध सांगितला. भूत प्रतिबंध चिंतन करत असताना मागच्या जन्मातले, अनंत जन्मातले संसाराचे जे संस्कार असतात ते विषयाचे संस्कार माणसाला या जन्मामध्ये भगवत दर्शन करू देत नाहीत. त्याला भूत प्रतिबंध म्हटलं. आणि भावी प्रतिबंध जड भरतांच्या ठिकाणी, भरत राजांच्या ठिकाणी 1 जन्माचा सांगितला, वामदेवांच्या ठिकाणी 2 जन्माचा सांगितला. भावी प्रतिबंध किती आवश्यक सांगता येत नाही. भरत महाराजांना 1 जन्म घ्यावा लागला. हरिणीचा जन्म झाल्यानंतर पुढच्या जन्मामध्ये ते मुक्त झाले. श्री वामदेवांना 2 जन्म घ्यावे लागले. तसे आपले किती जन्म घ्यावे लागतील, शतायका तरी जन्माच्या शेवटी, कृपाळवा पोटी येईल दया. किती जन्म महाराज सांगतात, बहुनाम जन्मना म्हणते. किती जन्म घ्यावे लागतील काय सांगता येत नाही. म्हणजे भूत प्रतिबंध, वर्तमान प्रतिबंध आणि भावी प्रतिबंध हे दोष जावे लागतात. मल विक्षेप आवरण दोष जावा लागतो. टप्प्याटप्प्याने मल दोष जावा लागतो. मल दोष गेला, विक्षेप दोष आहे. मग विक्षेप दोष गेला की माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणचे देव होय गुरु, परमात्माच गुरुरूपाने येतात आणि ज्ञान देऊन कृतार्थ करतात. पण मोल दोष घालवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मलदोष आहे. त्याला शास्त्रामध्ये पाप वासना सांगितली. आणि पाप वासना घालवण्यासाठी संतांनी आपल्याला साधनेमध्ये प्रवृत्त केलं, कर्मामध्ये प्रवृत्त केलं, निष्काम कर्मामध्ये प्रवृत्त केलं. साधन करा, कुठलंही साधन करा, पण ते कर्म करत असताना काय करा, निष्काम कर्माचं आचरण करा. त्याने काय होणार आहे, अंतःकरण शुद्ध होणार आहे. आणि मलदोष घालवण्यासाठी सगळ्यात मोठं साधन संतांनी कोणतं सांगितलं असेल तर तीर्थयात्रा सांगितली. विठ्ठल जव हे सकळ सिद्ध आहे, जव हे सकळ सिद्ध आहे, जव हे सकळ सिद्ध आहे, जव हे सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय, हात चालावया पाय, हात चालावया पाय, हात चालावया पाय. तव तू आपले सोहित पाहे, तव तू आपले सोहित पाहे, तव तू आपले सोहित पाहे, तव तू आपले सोहित पाहे. तीर्थयात्रे जाय चुकू नको, तीर्थयात्रे जाय चुकू नको, तीर्थयात्रे जाय चुकू नको, तीर्थयात्रे जाय चुकू नको. जव काळ असेल दुरी ठेला, जव काळ असे दुरी ठेला, जव काळ असे दुरी ठेला, जव काळ असे दुरी ठेला, असे दुरी ठेला, जव काळ असे दुरी ठेला, जव काळ असे दुरी ठेला, जव काळ असे दुरी ठेला. जव सकाळ सीता आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले सोहित पाहे. तीर्थयात्रे जाय चुकून जव हे सकळ आहे, हात चालावया पाय, तव
सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तो आपले स्वहित पाय. तीर्थयात्रे जायचो. अंतकरण शुद्धीचं सर्वात मोठं साधन काय असेल तर तीर्थयात्रा आहे महाराज. जवळ तो हरिगुण गाय ऐक बाईला, मनी भाव धरुणी बलन वंचित त्याला चुको नको, जोडोनी धनन घाली माती, ब्रह्मवृंदे पूजन यती, सत्य आचरण दयाभूती, करी सांगाती चुको नको, दशा यवन बाणली अंगी, पांगिला नव्हे विषय संगी, काम क्रोध लोभ मोह त्यागी राहे संत संगी चुको नको. संतांनी साधन सांगितलं. तीर्थ अंतकरण शुद्धीचं सगळ्यात महत्त्वाचं साधन जर तीर्थयात्रा आहे. आपण आळंदीची यात्रा करतो, त्र्यंबकची यात्रा करतो, आहे की नाही, निवृत्तीनाथांची यात्रा करतो, पंढरपूरची यात्रा करतो. यात्रेमध्ये गेल्यानंतर सगळ्यात मोठा विधी काय हो? वाचे म्हणता गंगा गंगा, सगळ्या दोष जाती भंगा, दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासी नाही, यमपुरी कुशावरती करिता स्नान, त्याचे वैकुंठी किंवा कैलाशी राहणे, नामा मने प्रदक्षिणा, त्याच्या जन्म नाही पुन्हा, किंवा त्याचे पुन्हा जन्म नाही, किंवा त्याच्या पुण्य नाही गणना असू द्या, कोणताही पाठ असू द्या, त्याच्या पुण्याला गणना नाही, किंवा परत त्याला जन्म प्राप्त होत नाही. म्हणजे तीर्थयात्रेमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा स्नान सांगितलं, परत तीर्थच्या देवतेचं दर्शन सांगितलं, आणि परत त्या धामाची परिक्रमा सांगितली. आपण त्र्यंबकला गेलो, वर्षातून एक तरी काय करतो आपण? ब्रह्मगिरीची परिक्रमा करतो. पंढरपूरला गेल्यानंतर पंढरपूरचा विधी सांगितला. पुण्यजना एकी क्षेत्र प्रदक्षिणा, करुणिया जाना पवित्र कुळ, पुण्यजना एकी क्षेत्र प्रदक्षिणा. पंढरी क्षेत्रामध्ये गेलं परिक्रमा झालीच पाहिजे, आळंदी क्षेत्रामध्ये गेलं परिक्रमा झालीच पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. पंढरपुरात गेलो चंद्रभागेचं स्नान झालं पाहिजे, हे नाही. आळंदीला गेलो इंद्रायचं स्नान झालं पाहिजे. त्र्यंबकला गेलो कुशावर्तामध्ये स्नान झालं पाहिजे, नाही तर पुण्यश्लोको नलो राजा असं नको, नळावर स्नान नाही करायचं. पंढरपूरला गेल्यानंतर मठात आंघोळ नाही करायची कधी. आळंदीला गेलं मठात स्नान नाही करायचं. काय केलं पाहिजे? भगवती गंगा मातेचं, चंद्रभागेचं, इंद्रायचं स्नान घडलंच पाहिजे. कारण तिथं जर आपण स्नान केलं, त्याचे कैलाशी राहणे, चंद्रभागेचे करिता स्नान, चंद्रभागेचे करिता स्नान, चंद्रभागेचे करिता स्नान, चंद्रभागेचे करिता स्नान. तुझे दोष पळती रानुरान, मग तू अवघाती सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसे. तुझे दोष पडते रानोरान, मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरले. चंद्रभागेचे करिता स्नान, तुझे दोष पळते रानुरान. भगवती गंगा मातेचं स्नान झालं पाहिजे, तीर्थयात्रेचं स्नान झालं पाहिजे, क्षेत्र प्रदक्षिणा झालीच पाहिजे. जोपर्यंत शरीरामध्ये शक्ती आहे तोपर्यंत हे जे साधन आहे ते साधन आपण केलं पाहिजे. मग एकदा इंद्रियातली शक्ती क्षीण झाली आहे की नाही, तेव्हा अशी दशा येईल पुढे, ते मन होईल वेळी तो चिंतून ठेवी चोकडे, आत्मज्ञान ज्ञानोबरे सांगतात, तेव्हा अशी दशा येणार आहे. आता चांगली शक्ती आहे, डोळे चांगले आहेत, कान चांगले आहेत, वाणी चांगली आहे, हात चांगले आहेत, पाय चांगले आहेत. काय करा? साधन करून घ्या. दिठीजवळ जाये तो पाहावे ते तुले पाहे, मुकत्वादी वाचा वाहे सुभाषिते, हात होती खुळे पुढील मोटके कळे, करोनी घाली सगळे दानादिके, म्हणून नायकने पावे तो ऐकून घाली आगवे, पंगुन होता जावे तेथ जाय. ज्ञानोबर वर्णन जोपर्यंत इंद्रियामध्ये शक्ती आहे तोपर्यंत साधन करून घेतलं पाहिजे. नाहीतर काय आधी चुकी मग घडे आठवण तुका म्हणे जनपरिचय, माणसाचा स्वभाव आहे की नाही. मग काय होतं? पश्चाताप करावा लागतो, पण तेव्हा पश्चाताप करण्याची वेळ निघून गेलेली असते. मग डोळे चांगले आहेत तोपर्यंत डोळे भरून या, पाहेन तुझे मुख तेची मज सुख दे देवा. कान चांगले आहेत, कान भरून या, ऐकीन तुझी कीर्ती ते मज विश्रांती देही देवा. वाणी चांगले तोपर्यंत ज्ञानेश्वरी गाथा भागवत ग्रंथाचं पारायण करून घेतलं पाहिजे. हात चांगले तोपर्यंत दान धर्म करून घेतला पाहिजे. पाय चांगले तोपर्यंत ब्रह्मगिरीची परिक्रमा, ज्ञानोबऱ्यांची परिक्रमा, पंढरी क्षेत्राची वारी करून घेतली पाहिजे. लोक आम्हाला म्हणतात, बाबा आम्हाला तुमच्यावर वारी करावी वाटते, पायी यावं वाटतं, परतीची वारी करावी लागते, पण आता पाया शक्ती नाही. आम्ही म्हणतो पाय चांगले होते तेव्हा तिकीट काढून तमाशाला गेला, आता कुठं शक्य आहे? विठ्ठल विठ्ठल इंद्रिय शक्ती आहे
तोपर्यंत आपण काय केलं पाहिजे, हे साधन करून घेतलं पाहिजे. ज्ञानोबा सांगतात, जैसे चोर पाये झोंबती तो आजीची ऋषी जे संपत्ती का झाका झाकी वाती न वसता की जे. उद्या चोर येतील, संपत्ती घेऊन जातील. लोकांचा स्वभाव आहे, चोरी झाली नाही झाली, लोक म्हणतात कृष्णार्पण. आता चोरी झालेलं धन कधी कृष्णार्पण होतं का? चोरी व्हायच्या आधी जर दान धर्म केला तर बिघडेल का? विठ्ठल माणसाचा स्वभाव आहे, अनर्थ झाला की माणसं म्हणतात कृष्णार्पण. पण असं कधी कृष्णार्पण होत नसतं. म्हणून आधीच काय करा, सावध होणी भजनी लागा, देव करा काय वारे. जोपर्यंत इंद्रियामध्ये शक्ती आहे, ताकद आहे, तोपर्यंत परमार्थिक साधन करून घ्या. परत म्हातारपणामध्ये आपल्याला स्मरण होणार नाही, आपल्याला बुद्धीचं स्मरण बिघडून जाईल. मग आत्ताच काय करा, आत्मज्ञानाचं चिंतन करून घ्या. म्हातारपणामध्ये मग मी ब्रह्म आहे ही वृत्ती आपली कायम टिकून राहिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संतांनी आपल्याला उपदेश केला. सांगण्याचं तात्पर्य आपल्या जीवनामध्ये तीर्थयात्रा घडली पाहिजे. का घडली पाहिजे त्याचं कारण तुकोबाराय सांगते की जसं भगवंत परमात्मा जगाच्या उद्धारासाठी प्रकट होतात, तसे संत महात्मे जगाच्या उद्धारासाठी प्रकट होतात. देवासी अवतार, भक्तासी संसार, दोहीचा विचार एकपणे. देवाचं कार्य तेच आहे, संतांचं कार्य तेच आहे. परमात्मा हे प्रकट होऊन जगाचा उद्धार करतात, संत महात्मे प्रकट होऊन जगाचा उद्धार करतात. जसे दोन तत्व जगत उद्धारासाठी प्रकट झाले, तसं आणखी एक तत्व जगाचा उद्धार करण्यासाठी परमात्म्याने प्रकट केलं. त्याचं नाव आहे तीर्थ. विठ्ठल जसे परमात्मा आणि संत यांच्यामध्ये अभेद आहे, तस्मिंच तज्जने भेदाभावात देवते संत निमित्त त्या प्रतिमा. तुका म्हणे येथे नाही भिन्न भाव, भक्त त्वची देव, देव भक्त. देव आणि संतांमध्ये अभेद आहे, दोघंही जगत उद्धारासाठी प्रकट झालेत. जसे संत महात्मे जगत उद्धारासाठी प्रकट झाले, तसे या भूमीवर तीर्थ पण प्रकट झाले. जसा देवामध्ये संतांमध्ये अभेद आहे, तसा देवामध्ये तीर्थामध्ये अभेद आहे. विठ्ठल चंद्रभागा, भीमानी 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 चंद्रभागा. तुझ्या चरणीची गंगा, तुझ्या चरणीची गंगा, तुझे चरणी गंगा, तुझे चरणी गंगा, भीमा आणि चंद्रभागा, भीमा आणि चंद्रभागा, भीमा आणि चंद्रभागा, भीमा आणि चंद्रभागा. भीमा चंद्रभागा, भीमा चंद्रभागा, भीमा चंद्रभागा. भीमानी चंद्रभागा, तुझे चरणीची गंगा. परमात्म्याच्या भगवान श्री विष्णूच्या चरणापासून ही गंगा प्रकट झालेली आहे. मग भगवान विष्णूच्या चरणापासून प्रकट झाल्यामुळं देवामध्ये आणि गंगेमध्ये अभेद आहे. जे भगवंताचा महिमा आहे तोच गंगेचा महिमा आहे. मग असे जे तीर्थ असतात, हे तीर्थ मृत्यू लोकामध्ये तुमचं आमचं आत्यंतिक कल्याण करण्यासाठी प्रकट होतात. चंद्रभागेचं वर्णन करताना इतकं गोड वर्णन नामदेवराय करतात. आनंद रस कुपिका प्रत्यक्ष चंद्रभागा, दर्शने न योगा गर्भवासा. आनंद रस कुपिका असं म्हटलेलं आहे. भगवती चंद्रभागा देवी म्हणजे आनंद रस कुपिका आहे. नुसतं देवी चंद्रभागेचं दर्शन जरी झालं, दर्शने न योगा गर्भवासा, दर्शन जरी झालं तरी महाराज गर्भवासाचं दुःख मिळणार नाही. किंवा तुकाराम महाराज वर्णन करतात, अवघीच तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखील. तुकाराम महाराज म्हणतात, या भूमंडलाच्या सर्व तीर्थाचं फळ फक्त भगवती चंद्रभागा माताच्या दर्शनामध्ये आहे. फक्त अवघी तीर्थ घडली एक वेळा. तुकाराम महाराज म्हणतात एक वेळा, पण शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात अवघीच तीर्थे घडती कोटी वेळा चंद्रभागा डोळा देखील या. विठ्ठल विठ्ठल एक एक तीर्थ कोटी
कोटी कोटी वेळा चंद्रभागा डोळा देखील या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं प्रमाण आहे महाराज. एक एक तीर्थ कोटी कोटी वेळा घडल्याचं फळ कशामध्ये असेल तर भगवती चंद्रभागा मातेच्या दर्शनामध्ये. तुम्ही म्हणाल असं कसं काय होईल बरं? एक एक तीर्थ कोटी कोटी वेळा घडेल किंवा सर्व जगातल्या तीर्थाचं फळ भगवती चंद्रभागा मातेच्या दर्शनामध्ये कसं काय प्राप्त होईल त्याचं कारण आहे. शंकर सांगे ऋषीजवळी सकाळी तीर्थे माध्यान काळी येते पुंडलिकाजवळी करीते आंघोळी वंदिते चरण. स्कंद पुराणामध्ये भगवान शंकर अशा प्रकारे त्या ऋषींना सांगतात, 60,000 ऋषींना सांगतात की ऐका म्हणे, भूमंडलावरचे सर्व तीर्थ माध्यान काळी भक्तवर्य श्री पुंडलिकरायांच्या दर्शनासाठी येतात आणि आल्यानंतर सर्व तीर्थाचा समावेश भगवती चंद्रभागा मैयामध्ये होतो. आणि झाल्यामुळं एकदा आपण चंद्रभागेचं स्नान केलं, नुसतं दर्शन केलं तर जगातल्या सर्व तीर्थाचं फल प्राप्त होतं. विठ्ठल म्हणून असे जे तीर्थ आहेत हे तीर्थ भगवंताचं स्वरूप आहे. हे तीर्थाची उपासना आपल्या जीवनामध्ये घडली पाहिजे. या तीर्थाची उपासना जर आपण केली तर आपलं अंतःकरण शुद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये तीर्थयात्रा घडावी. घडत असताना विशेषत्वानं पायी घडावी. ऐक आता यात्रा करतात, गाडीनं करतात, काय हरकत नाही. फल प्राप्त होत नाही असं नाही, फल नक्की प्राप्त होईल. पण पायी तीर्थयात्रेमध्ये जो आनंद आहे तो गाडीमध्ये नाही. विठ्ठल आता मला माहिती आहे एवढा वेळ आपल्याला नाही. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम जाईल, भवश्रम सुख होईल, दुःखाची एवढा वेळ आपल्याला नाही. कार्य भावल्यामुळे आपल्याला एवढा समय नाही, आम्हाला माहिती आहे. पण काय हरकत नाही, गाडीनं जरी तीर्थयात्रा केली तरी अंतःकरण शुद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल अशी तीर्थाची जी उपासना आहे संतांनी आपल्याला सांगितली. हे तीर्थ हे भगवंताचं स्वरूप आहे. भगवती गंगा माता प्रकट झाली. कुणासाठी प्रकट झाले? श्री भगीरथ महाराजांसाठी प्रकट झाले. महाराज दक्षिणेमध्ये उत्तरेमध्ये भगवती गंगा माता प्रकट झाल्या भक्त श्री भगीरथ महाराजांसाठी. आणि महाराष्ट्रामध्ये भगवती गंगा माता प्रकट झाल्या महामुनी गौतम ऋषीसाठी प्रकट झाल्या. विठ्ठल सगर राजा होते, त्यांनी काय केलं? यज्ञ केला. आणि मग यज्ञ करत असताना 100 यज्ञाची पूर्णाहुती होत असती. इंद्राला मोठं आश्चर्य वाटलं. 100 यज्ञ पूर्ण झाले तर हा सगर राजा माझं पद घेतल्याशिवाय राहणार नाही. मग तो इंद्र काय करतो? जो काय अश्वमेध घोडा आहे तो घोडा चोरतो आणि पाताळामध्ये कपिल मुनींच्या आश्रमामध्ये बांधतो. आता घोडा नसेल, अश्व नसेल, यज्ञाला पूर्णाहुती होऊ शकत नाही. मग 60,000 सगरपुत्र असतात. बाळानो जा आणि जो यज्ञ घोडा आहे, अश्व आहे, तो घेऊन या. त्रिभुवन शोधलं, कुठेही मिळाला नाही. पाताळामध्ये असेल काय म्हणून त्यांनी भूमीचं काय केलं? खनन केलं. भूमीचं खनन केलं, पाताळामध्ये गेले. कपिल मुनींचा आश्रम होता आणि आश्रमाच्या बाहेर तो अश्व बांधलेला दिसला. कपिल मुनी ध्यानस्थ होते, त्यांना काहीच माहीत नाही. आणि मग ते 60,000 सगरपुत्र आले. त्यांना वाटलं ज्या अर्थी अश्व इथं आहे त्या अर्थी नक्कीच हा ऋषी, या ऋषीने काय केलंय? अश्व चोरला आणि इथं बांधलाय आणि ध्यान करतोय. त्यांना थोडं मोठं अंतःकरणामध्ये विकृत भाव निर्माण झाला. अंतःकरणामध्ये त्या ऋषींचा तिरस्कार निर्माण झाला. जेव्हा तिरस्कार बुद्धीने ते 60,000 सगरपुत्र भगवान कपिल मुनींकडे पाहतात, बघा ऋषींकडं, साधू पुरुषाकडे नुसतं तिरस्कार बुद्धीनं पाहिलं, त्याचा परिणाम असा झाला कपिल मुनींच्या तेजामुळं 60,000 सगरपुत्र जळून भस्म झाले. विठ्ठल आणि आता मग यज्ञ पूर्ण होणं कधी होणार म्हटले. आणि मग सगर त्यांचे जो काय असणारे नातू आहे अंशुमान महाराज, त्यांनी काय केला? प्रयत्न केला. महाराजांकडे गेले, घोडा घेऊन जा, अश्व घेऊन जा, यज्ञाची पूर्णाहुती केली. पण माझ्या पूर्वजांचा उद्धार कसा होणार म्हटले. पूर्वजांचा उद्धार होण्यासाठी 3 जन्माचं तप करावं लागलं. महाराज अंशुमान महाराज आहेत, दिलीप महाराज आहेत, परंतु भगवती गंगा माता काही प्रसन्न झाले नाही. शेवटी धन्यवंशी जन्मला भगीरथ, गंगा अनुनी पूर्वज केले मुक्त. भगीरथ महाराजांनी तप केलं, प्रचंड तप केलं. भगवती गंगा माता प्रकट झाली. गंगा मातेला सांगितलं, मैया या म्हणे, या माता या, माझ्या पूर्वजांचा उद्धार करा. पण मातेने सांगितलं मी येते म्हणे, पण अडचण अशी आहे, मी स्वर्गातून आल्यानंतर माझा इतका प्रचंड वेग आहे, तो वेग सहन करायला कोणीतरी महापुरुष पाहिजे म्हटले. कोण सहन करेल? मी जर स्वर्गातून प्रकट झाले, जमीन फोडून पाताळात निघून जाईल. मग दुसरं तप भगीरथ महाराजांनी भगवान शंकराचं केलं. महादेवाचं आराधन केलं. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ते. आणि भगवान शंकर भोळे आहेत,
कोवळे आहेत. तुका म्हणे भोळा स्वामी माझा हा कोळा. भगवान शंकर प्रसन्न झाले. शम करोती ती शंकर हा. शम शब्दाचा अर्थ आहे सुखम. सुखम करोती ती शंकर हा, म्हणजे जे आपल्याला भक्ताचं सुख देतात, भक्ताचं कल्याण करतात. भगवान महादेव प्रकट झाले. काय इच्छा आहे? भगवान काही इच्छा नाही म्हणे. स्वर्गातून गंगा माता प्रकट होणार आहेत, येणार आहेत. तुम्ही काय करा, फक्त आपल्या जटेमध्ये गंगेला धारण करा. विठ्ठल. आणि मग भगवान शंकराने त्या भगवती देवी गंगा मातेला आपल्या जटेमध्ये धारण केलेलं आहे. अशा प्रकारे धारण करून ती जी गंगा आहे, ती गंगा मृत्यू लोकामध्ये अशा प्रकारे प्रकट झाली. आणि जिथं 60,000 सगरपुत्रांची रक्षा होती, त्या रक्षेवरून ती गंगा माता वाहत गेल्या. परिणाम ते 60,000 सगरपुत्र जीवनमुक्त झाले. विठ्ठल. मृत्यू लोकामध्ये भगवती गौतम ऋषींचा आश्रम होता. त्र्यंबक क्षेत्रामध्ये ब्रह्मगिरीचा पावन असणारा जो काही पर्वत आहे, त्या पर्वतावर गौतम महामुनी राहत होते. काय मोठा त्यांचा अधिकार होता. सकाळी साळी पेराव्या. सकाळी साळी पेरल्यानंतर दुपारी त्याच्यात तांदूळ व्हायचं. आणि देवी अहिल्या मातेने काय करावं, ते तांदूळ शिजवावं. सर्व वैष्णवांना, वारकऱ्यांना, ऋषींना, ब्राह्मणांना पंगत घालावी असा नियम होता. आता भगवती गंगा माता महाराष्ट्रामध्ये प्रकट झाली पाहिजे. आता उत्तरेमध्ये गंगा आहे. सगळ्याच लोकांना उत्तरेतल्या गंगेचं दर्शन वेळ सांगता येत नाही महाराज. पण उत्तरेतले गंगेचं स्नान करणं किती कठीण आहे माहिती आहे आपल्याला. आपण जर ऋषिकेश हरिद्वारला गेलो, इतकं थंड पाणी आहे महाराज. त्या पाण्यामध्ये आंघोळ केली तर आपले हात असे ताठ होऊन जातात, इतकं थंड पाणी आहे. मग तिथं कधी काय होईल सांगता येत नाही, आहे की नाही. इतका मोठा कधी महाप्रलय येतो, गावच्या गाव वाहून जातात, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणून महाराष्ट्रातल्या लोकांना भगवती गंगा मातेचं स्नान घडावं, त्यासाठी गौतम ऋषींनी तप केलं. पण त्यासाठी एक घटना घडली गेली. भगवान शंकरांनीच प्रेरणा केली, भगवान गणेशाला प्रेरणा केली. एक गाय होती, गायचं रूप धारण केलं. गायचं रूप धारण केल्यानंतर ती गाय गौतम ऋषींच्या शेतामध्ये चरायला गेली. चरायला गेल्यानंतर आता गाय आहे, हाकलून दिलं पाहिजे. आपल्याला काय करायचे, संतांना भोजन घालायचे, अन्न संतर्पण करायचे. एक गवताची काडी होती, ती काय केली, फक्त सोडली. आता गवताच्या काडीने कधी गाय मरते का हो? पण ती सर्व लीला होती. काडी सोडल्यावर ती गोमाता काय झाल्या, प्राण गेला महाराज. आणि मग गोहत्या घडली गेली. म्हणून गोहत्या घडल्यामुळं भगवान गणेश म्हणे, तुमच्याकडून काय केलेली, आता गोहत्या घडली, तुम्ही काय करा, भगवान शंकराला प्रसन्न करा. जटेतली गंगा काय करा, ब्रह्मगिरी पर्वतावर प्रकट करा. भगवान शंकराचं तप केलं. आणि भगवान शंकराचं तप केलं. भगवान परमात्मा प्रसन्न झाले. काय नाही म्हणे, फक्त एकच इच्छा आहे, ती जी तुमच्या जटेतली गंगा आहे ती प्रकट करा. म्हणून आपण ब्रह्मगिरी गेल्यावर भगवान महादेवाने काय केलं, आपले जे काही जटा आपटले, अजून ते पर्वतावर आपल्या जे काही चिन्ह आहेत, चिन्ह दिसतात, त्याचं चिन्ह आपटल्यानंतर भगवती गंगा माता प्रकट झाल्या. आणि गंगा माता प्रकट झाल्यानंतर त्या गंगेमध्ये स्नान केल्यानंतर जे गोवध घडला होता, त्या गोवधाचं पातक नष्ट झालं. भगवती गोदावरी नाथेचं मूळ नाव आहे गोवध हरी, म्हणजे जे गोहत्येचं पाप घडले ते घालणारी भगवती गोदावरी माता आहे. विठ्ठल. म्हणून जगद्गुरु श्री तुकोबाराय सांगता, असे भगवती गंगा माता, त्या गंगा माता आमच्या पूर्व पुण्याने संत स्वरूपामध्ये आम्हाला प्राप्त झाल्या. अभंगाचं पहिलं चरण. गंगा आली आम्हावरी, 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 गंगा आली
नामावरी संत पावले साजरे. मग गंगा माता आम्हाला दर्शन झाले. आपण काय केलं पाहिजे? भगवती गंगा मातेचं स्नान केलं पाहिजे. फेडीत पापताप पोखित्रीचे पादप समुद्रात जाय आप गंगेचे जैसे. जशी भगवती गंगा माता जगाचं पाप घालवते, जगाचं ताप घालवते, तीरावरच्या लता विलीनं पुष्ट करते. मला सांगा, भगवती गंगा मातेच्या काठावर जेवढे गाव आहेत त्या गावाला कधीच दुष्काळ नाही. विठ्ठल विठ्ठल. नाशिक जिल्ह्याचं जेवढं वर्णन करावं तेवढं थोडंच आहे की नाही? काय भाग्य आहे महाराज, गंगा माता साक्षात प्रकट झाले. गीता भुक्ती मोक्ष मरणे तुझ्या तिरी ऐक्य परत्री सुखरूप. जिवंतपणे भुक्ती आहे की नाही महाराज? सगळं द्राक्षच आहे महाराज, 12 महिने द्राक्षच आहे महाराज. जिता भुक्ती आणि मोक्ष मरणे तुझ्या तिरी. आणि सहज लिहिलं या गंगा मातेच्या तटावर जर आपलं घर असेल, शेती असलं आणि गंगेच्या तटावर आपला जर देह पडला तर मोक्ष आहे, जिता भोक्ष मरणे तुझ्या तिरी ऐक्य परत्री सुखरूप. इहलोकामध्ये परलोकामध्ये भगवती गंगा माता सुखरूप आहे महाराज. ज्ञानोबा म्हणतात, जोडे अमृताची सुरसरी ते प्राणाते अमर करी, स्नाने पाप ताप वारे गोडी दे. भाग्यामध्ये जर अमृताची गंगा प्राप्त झाली आहे की नाही, म्हणजे गंगेचं जे जल असतं त्याला पाणी म्हणायचं नसतं महाराज. ते कसं आहे? अमृत आहे साक्षात. त्या गंगा नव्हे जळ, गंगा नव्हे जळ, वृक्ष नव्हे वड पिंपळ, वृक्ष नव्हे वड पिंपळ, तुळशी रुद्राक्ष नव्हे माळ, श्रेष्ठ तनु देवाची या. महाराज सांगतात, तुळशी रुद्राक्षाला माळ म्हणता येत नाही, वटवृक्षाला अश्वत्थाला झाड म्हणता येत नाही. तसं गंगेला, गंगेच्या पाण्याला पाणी म्हणायचं नाही महाराज, गंगेला कधी नदी म्हणायचं नाही. साक्षात ती भगवती गंगा आहे. आणि गंगेचं जल म्हणजे अमृत स्वरूप आहे, अमृतमय आहे. पुढे इंद्रायणी भागीरथी आदी करुणी तीर्थरा. साक्षात ती गंगा आहे. आणि अशी अमृताची गंगा जर प्राप्त झाली तर काय करते? स्नाने पाप ताप वारे गोडीही दे. स्नानानं पाप घालून टाकते, ताप घालून टाकते. आणि गोडी दे म्हणजे काय? अमृत स्वरूपाची प्राप्ती करून देते. महाराज वर्णन करतात. म्हणून अशी भगवती गंगा माता संत स्वरूपामध्ये आम्हाला प्राप्त झाली. मग आपण काय केलं पाहिजे? तुकाराम महाराजांचा अभंग आहे. महाराज सांगतात, कोडियाचे हाते परिसे होय सोने, अपवित्र म्हणून घेऊ नये. एखादा कोडी पुरुष आहे, त्याच्या हातामध्ये परिस आहे, त्याच्या परिसाच्या हाताने जर सोनं होत असेल तर आपण घेऊ नये का हो? यातीन झाला गावीचा मोकाशी, त्याच्या वचनाशी मानू नये. महाराज सांगता, यातीन आहे गावीचा मोकाशी झाला, मग त्याला त्याच्या वचनाला आपण मान्य करत नाही का? त्याच्या वचनाला आपण मान्य करत असतो. उकरड्यावरी वाढली तुळशी, टाकावी ते कैसे ठाया गुणे. उकरड्यावर तुळशी वाढलेली आहे, आपण त्या तुळशीला काय करत असतो? वंदन करत असतो. आणि भाग्याने आपल्याला जर गंगा माता प्रकट झाली तर स्नान काय जगा करू नये. मग आपण स्नान करू नये का हो? तर केलं पाहिजे. कसं केलं पाहिजे? अभंगाच्या दुसऱ्या चरणात. तेथे करी ना आंघोळी, तेथे करी ना आंघोळी, पुढे चरणार जगोडी, पुढे चरणार जगोडी. येती तीर्थावरी, येते तीर्थावरी. पुढे चरणार जगोडी, येती तीर्थावरी. तेथे करी ना गोळी, पुढे चरणार जगोडी, येते तीर्थावरी. पर्वकाळ तेथे करीना आंघोळी उडे चरणाराच्या धुळी, येथे तीर्थावरी पर्वकाळ सकळ. जगद्गुरु तुकोबाऱ्या सांगतात, स्नान काय जगा करू नये. प्रार्थनाच्या योगी आळशावरी गंगा, स्नान काय जगा करू नये. जर आळशावर गंगा आली असेल तर त्या गंगेमध्ये आपण स्नान करू नये का हो? तिथं केलं पाहिजे, आंघोळ केली पाहिजे. तेथे करीना आंघोळी उडे चरणाराच्या धुळी, येथे तीर्थावरी पर्वकाळ सकळ. आणि त्या गंगेमध्ये
ज्ञानरूपी गंगेमध्ये, साधू पुरुष रूपी गंगेमध्ये आपण जर स्नान केलं, त्यांचे चरण जर आपल्या मस्तकावर धारण केले, वासनेचे बीज जळवणे जाय तुका म्हणे नेवे तनू रजकणू लागता, त्यांचे माती आपल्या मस्तकाला लागले, आपल्या शरीराचं जे दुःख आहे ते दुःख निवृत्त झाल्याशिवाय राहणार नाही. येती तीर्थावळी पर्वकाळ सकळ तीर्थे तया ठाया, येथे पुनित व्हावया पर्वकाळ पाया तळी, वशे वैष्णव किंवा सकळ हे तीर्थे निवृत्तीचे पायी. सकळही तीर्थे निवृत्तीचे पायी. सकळही तीर्थे निवृत्तीचे पायी. सकळही तीर्थे निवृत्तीचे पायी. तेथे बुडी गेली माझ्या मना, तेथे बुडी देई माझ्या मना, तेथे बुडी देई माझ्या मना. सकळ हे तीर्थे निवृत्तीचे पायी, ते बुडी दे माझ्या मना. आता पुष्कळ तीर्थ सांगितले महाराजांकडे, 3.5 कोटी तीर्थ सांगितले गेले. हे सर्व 3.5 कोटी तीर्थ का सांगितले गेले त्याचं कारण आहे, ह्या भूमंडळावर 3.5 कोटी तीर्थ आहेत. आपल्या शरीरावर 3.5 कोटी रोम आहेत. आणि प्रत्येक रोमाच्या बुडाला एक एक पाप राहत असतात म्हणतात. आणि ते एक एक पाप भरवण्यासाठी या भूमंडळावर 3.5 कोटी तीर्थाची योजना केलेली आहे. आता मला सांगा, या 3.5 कोटी तीर्थाचं स्नान आपल्याला कधी घडणार आहे? की तेवढं आयुष्य पण आपल्याला नाही, बरं त्या तीर्थाचं आपल्याला ज्ञान पण नाही. मग संतांनी काय केलं, ते सर्व तीर्थ कुठं वास करतात? समुद्रामध्ये वास करतात. का तीर्थे जे त्रिभुवनी ते घडती समुद्र अवगाहानी. समुद्राचं अवगाहन केलं आपण, एक समुद्राचं स्नान केलं तर संपूर्ण तीर्थयात्रेचं आपल्याला काय होतं, फळ प्राप्त होतं. आणि हे सर्व तीर्थ जे आहेत, 3.5 कोटी जे तीर्थ आहेत, ते सर्व तीर्थ महापुरुषांच्या, साधू पुरुषांच्या चरणाचा आश्रय घेतात. विठ्ठल ठाया येते पुनित व्हावया पर्वकाळ पायातळी, वसे वैष्णव आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पुंडलिकराय तीर्थयात्रा करीत असताना कुकुट ऋषींचा आश्रम लागला. आणि आश्रम लागल्यानंतर त्यांनी पाहिलं 3 मलिनी स्त्रिया तिथं आलेल्या आहेत. ते झाडून काढतात, कोण आहेत माहीत नाही. झाडून काढल्यानंतर तिथं सेवा केल्यानंतर त्या 3 मलिनी स्त्रिया त्यांना दिव्य स्वरूप प्राप्त होतं. पुंडलिकराय नमस्कार करतात, आदि माया शक्ती सांगा म्हणे, आपण कोण आहात सांगा. तेव्हा ते 3 देवी सांगतात, आम्ही म्हणे गंगा यमुना सरस्वती आहोत म्हणे. सर्व जग आमच्यामध्ये स्नान करतं, त्या जगाचं पाप आम्हाला लागतं, पण आमचं पाप घालवण्यासाठी आम्ही साधू पुरुषांच्या चरणाचा आश्रय घेतो. तीर्थे पर्वकाळ अवघे पायापे सकळ. आणि या महापुरुषांची, कुकुट ऋषींची आम्ही सेवा केली की आमचं सर्व पाप निवृत्त होतं. म्हणून सांगतात येते तीर्थावळी पर्वकाळ सकळ. आणि साधू पुरुषांच्या चरणाच्या ठिकाणी जगातले जेवढे काही मोठे पर्वकाळ असतील ते सर्व पर्वकाळ त्यांच्या ठिकाणी वास करतात. त्या भगवती संत महापुरुष रूपी गंगेमध्ये आपण स्नान केलं तर कोणतं फल प्राप्त होतं? महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात, पाप पडाले जळाले, 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 पाप पडाले जळाले. पाप पडाले जळाले, पाप पडाले जळाले. भव दुःख दुरावले, भव दुःख दुरावले, भव दुःख दुरावले. तेथे करीना अंघोळी, तेथे करीना अंघोळी. भव दुःख दुरावले, भव दुःख दुरावले, भव दुःख दुरावले. तेथे करीना अंघोळी, तेथे करीना अंघोळी. पाप पडाले जळाले, भव दुःख दुरावले, भव दुःख दुरावले, भव दुःख दुरावले. पाप पडाले जळाले, भव दुःख दुरावले, भव दुःख दुरावले, भव दुःख दुरावले. पाप पळाले जळाले,
भव दुःख दुरावले. फक्त पापच घ्यायचं नाही, ताप पण घ्या, दैन्य पण घ्या. पाप ताप दैन्य जाय उठाउठी, झाली या बेटी हरिदासांची, झाली पापा तापा तुटी. दैन्य गेली झाली बोळवण, देखील आचरण वैष्णवांचे. पाप पळून जातं, जळून जातं. ताप पळून जातं, जळून जातं. आणि दैन्य हे पळून जातं, जळून जातं. आता पापाचं चिंतन करत असताना शास्त्रामध्ये पंचमहापातक सांगितलं. ब्रह्महत्या सुरापानम, स्थेयम गुरुवांगनागमः. ब्रह्महत्या आहे, चोरी आहे, मद्यपान आहे, जी काही गुरुपत्नीची अभिलाषा आहे, आणि या चौघाची जो संगती करतो तो पाचवा महापातकी सांगितला. महापातक सांगितलं, उपपाप सांगितलं, पाप सांगितलं. पापाचं चिंतन करताना 3 प्रकारचे पाप सांगितले. कायिक पाप, वाचिक पाप आणि मानसिक पाप. कायिक पापाचं चिंतन करताना अदत्तानाम उपादानम, हिंसाचैव अविधानतः, परदारोपसेवाच, कायिकम त्रिविधम स्मृतम. 3 पाप कायिक पाप सांगितले. अदत्तानम उपादानम, एखाद्याची आपण वस्तू घेतली पण मोबदला न देता वस्तू घेणं, त्याला कायिक पाप सांगितलं. हिंसाचैव अविधानतः, अविधियुक्त हिंसा करणं, अविधियुक्त हिंसा करणं, त्याला कायिक पाप सांगितलं. आणि परदारोपसेवाच, परदाराची अभिलाषा करणं, ह्याला कायिक पाप सांगितलं. कायिक पाप, वाचिक पाप आणि मानसिक पाप. मानसिक पापाचं चिंतन करताना परद्रव्येषु अभिध्यानम, मनसा अनिष्ट चिंतनम, वितता अभिनिवेश्य, मानसम त्रिविधम स्मृतम. परद्रव्याचं ध्यान करणं, याला मानसिक पाप सांगितलं. परद्रव्येषु अभिध्यानम, मनसा अनिष्ट चिंतनम, मनामध्ये वाईट चिंतन करणं, ऐक नाही, दुसऱ्याच्या नाशाचा विचार करणं. महाराज सांगतात तसं मन असं असतं, सापात जसं राहायचं वारुळ घर असतं, तसं त्याचं मन म्हणजे सापाचं राहण्याचं घरच असतं. असं मनामध्ये वाईट चिंतन करतो. मनसा अनिष्ट चिंतनम, विथता अभिनिवेश्य, मिथ्या अभिध्यान करणं, मिथ्या अहंकार धारण करणं, त्याला मानसिक पाप सांगितलं. आणि वाचिक पापाचं चिंतन करत असताना पारुष्यम, अनृतम, वाणीमध्ये 12 प्रकारचे दोष सांगितले. विरोधो वादो बळू प्राणू पाप ढाळू, उपहासो चाळू वर्मस्पर्शो, आटो वेगो विंदाणू, आशा शंका प्रतारणू, हे संन्यासिले अवगुण जिया वाचा. हे 12 दोष वाणीमध्ये सांगितले. म्हणजे सगळं पापाचाच प्रकार आहे. वाचिक पाप, कायिक पाप, मानसिक पाप. आणखी 2 प्रकार सांगितले, कारणरूप पाप आणि कार्यरूप पाप. कारणरूप पाप म्हणजे चोरी केली, मग चोरी करण्यासाठी अंतःकरणात निर्माण झालेला जो काही विकार आहे त्याला कारणरूप पाप म्हणा. आणि चोरीची प्रत्यक्ष क्रिया त्याला कार्यरूप पाप म्हणा. विठ्ठल विठ्ठल हे सगळं पाप तीर्थयात्रा केल्यामुळं आमचं जळून गेलं. पाप पळाले, जळाले. नुसतं पळालं नाही, पळायला मनुष्य पाठीमागं येऊ शकतो, ऐक नाही. म्हणून महाराज म्हणतात, जळाले हरि उच्चारणी अनंत पापराशे, जातील लयाशी क्षण मात्र तृणाग्नी मिळे, समरस झाले तैसे नामे केले जपतारी. नुसतं पळालं नाही, पाप पळून उपयोग नाही महाराज. पळायला माणूस कदाचित माघारी येऊ शकतो. म्हणून महाराज सांगतात, जळाले आत्यंतिक निवृत्ती आहे. पाप आणि पाप वासना, पाप गेलं पण वासने सकट गेलं, कारणासहित कार्याची निवृत्ती. म्हणून महाराज सांगतात, पाप पळाले, जळाले. 3 प्रकारचं दुःख आहे अजून, आधी भौतिक, आधी दैविक, आध्यात्मिक. ही 3ही ताप काय झालेलं आहे, 3ही ताप निवृत्त झालंय. आणि दैन्य गेले. सगळ्यात मोठं दैन्य कोणतं आहे, गरिबीचं दैन्य घेऊ नका, दरिद्रीचं दैन्य घेऊ नका. सगळ्यात मोठं दैन्य द्वैत दैन्य असं म्हटलंय. जो काय आपण भेद पाहतो, अशा प्रकारचा जो काय दुजेपणा पाहतो, द्वैतरूपी दैन्य सुद्धा ते सत्वशुद्धी सहाकारे, गुरुकृपामृत तुषारे, सासिन्य बोधे ओसरे. द्वैत दैन्य साधू पुरुषांच्या भगवती गंगा मातेच्या कृपेने काय होतं, हे द्वैत दैन्य हे नाहीसं होऊन जातं. म्हणून महाराज सांगतात, भव दुःख दुरावले. पाप गेलं, ताप गेलं, दैन्य गेलं, भव दुःख राहील का. भवनाम संसार, संसार नाम म्हणजे अज्ञान. आपले आपण करा सोडवून, मी कोण याचा विचार माणसाला नाही. माणसाच्या मी सांगितलं आपल्याला, करता भोगता आणि विक्षेप माणसाच्या अंतःकरणामध्ये आहे. मी करताय असं वाटतं, मी भोगताय असं वाटतं. त्याच्यामुळं कर्तृत्व मद आणि फलाशक्तीमुळं मनुष्य जन्म मरणाची जी काही अनिष्ट परंपरा आहे तो भोगीत असतो. मी कोण आहे असा विचार प्राप्त होत नाही. श्री अर्जुनाला विचारला, आपण कोण आहात. मी जगी एक अर्जुनू, ऐसा देहे वाहे अभिमानू, आणि कौरवाती या सोजनू. आपला म्हणे मी अर्जुन आहे, कौरव माझे बांधव आहे, युद्ध करणं पाप आहे. हा सगळा काय भ्रम आहे महाराज. ह्याला शास्त्रामध्ये मोह सांगितला. आता अज्ञानाचं चिंतन करत असताना त्याला अध्यास म्हटलं. ज्याच्या ठिकाणी जे नाही त्याला काय म्हणा, अध्यास म्हणा, त्याला भ्रम म्हणा. मग त्या भ्रमाचे 2 प्रकार आहेत, कारणाध्यास आणि कार्याध्यास. कारणाध्यास म्हणजे अज्ञान. कार्याध्यासामध्ये परत 2 प्रकार आहेत, अहम अध्यास आणि मम अध्यास. अहम अध्यास म्हणजे मी कोणतं आहे, ऐक नाही, काही चिमाजी गोमाजी कापसे. आणि भ्रम मम अध्यास म्हणजे मम माता,
मम पिता ममेव गृहिणी गृहम हा जनको हे माता हा मी गौरहीन पुरता पुत्र वित्त कांता माझी ना मी ही माझे जनक आहेत, ही माझी माता आहे, मी गोरा आहे काळा आहे, ही माझी जमीन आहे. हा जो काय अध्यास आहे त्याला ममा अध्यास म्हटला. शास्त्रामध्ये दुःखाला कारण जर काय असेल साक्षात तर हा ममा अध्यास माणसाला दुःख देतो. म्हणून ममत्व जे आहे मी माझे शरीर होणे ठेला, मी शरीर आहे, शरीर संबंधी माझे गोत्र आहेत, हे काय करत असतं माणसाला दुःख देत असतं. म्हणून हे दुःख घालवण्यासाठी संत महात्मे काय करतात आपल्याला ज्ञान देतात. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी हाती आणावे तरी संताया भजावे सर्वस्वीचे. संत महात्मे आपल्याला उपदेश करतात. उपदेश करत असताना 2 वाक्याचा उपदेश करतात, एक अवांतर वाक्य आणि महावाक्य. अवांतर वाक्याने असत्वापादक आवरणाची निवृत्ती होते, महावाक्याने अभानापादक आवरणाची निवृत्ती होते. असं म्हटलेलं आहे. त्या श्रीगुरूंची आपण जर सेवा केली, अपरोक्षात्म विज्ञानम शाब्दम देशिक पूर्वकम संसार कारणात ज्ञान तमसचंड भास्कर हा म्हणजे संसाराला कारण असणारं अज्ञान श्रीगुरूच्या महावाक्यानं निवृत्त होतं. आणि परोक्ष ज्ञानानं काय होतं असतं, बुद्धिपूर्वकृतम पापम कृष्णम दहती वन्यवत. बुद्धिपुरस्थ केलेलं पाप परोक्ष ज्ञान घालून टाकतं. अस्ति ब्रह्मेती चेदवेद परोक्ष ज्ञान मेवतेत अहम ब्रह्मेती चेदवेद साक्षात्कार उच्चिते. ब्रह्म आहे असं ज्ञान होणं याला परोक्ष ज्ञान म्हणा, आणि ते ब्रह्म मीच आहे असं ज्ञान होणं त्याला अपरोक्ष ज्ञान म्हणा. संत महात्मे असा उपदेश करून काय करतात, मी ब्रह्म आहे ही अनुभूती आपल्या प्राप्त करून देतात. गुंतलो होतो अर्जुन गुणे तो मुक्त झालो तुझेपणे, आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. मला अभिमान होता मी अर्जुन आहे, पण आता मी अर्जुन नाही, अहम वासुदेवा हा मी वासुदेव आहे. देवा सांगा करिष्ये वचनम तव, आता तुमची आज्ञा पाळायला मी तयार आहे, काय सांगायचे ते सांगा. म्हणून महाराज सांगता भव दुःख दुरावले. आता मी ब्रह्म आहे, मी वासुदेव आहे अशी प्रचिती आली. कशामुळं प्रचिती आली तर साधू पुरुषाच्या संगतीमध्ये भगवती गंगा माताच्या स्नानानं आम्हाला प्रचिती प्राप्त झाली. म्हणून आम्ही कसे झालो धन्य झालो. अभंगाचं 4थं चरण. तुका म्हणे धन्य झालो संत सागरी झालो. तुका म्हणे धन्य झालो संत सागरी झालो. तुका म्हणे धन्य झालो तुका म्हणे धन्य झालो. तुका म्हणे तेथे करीना आंघोळी पुढे
तुका म्हणे धन्य झालो संत सागरे नालो. महाराज सांगतात आता आनंदाबाबती झाले. अवस्थाचे चिंतन करत असताना अज्ञान आवरण विक्षेप, परोक्ष ज्ञान अपरोक्ष ज्ञान, शोक नाश आणि आनंदाबाबती. अज्ञान गेलं, आवरण गेलं, विक्षेप गेला, परोक्ष ज्ञान झालं, अपरोक्ष ज्ञान सिद्ध झालं, शोक नाश झाला. आता दिवसचारी खेळीमिळी आनंदाबाबती. आता तुका म्हणे धन्य झालो आहे का नाही. महाराज सांगतात धन्य होम धन्य होम कर्तव्यम मे न विद्यते किंचित धन्य होम प्राप्तव्यम सर्व मध्य संपन्न. आता जीवनामध्ये कृतार्थ अवस्था आहे, एक समाधान आहे. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलं किंवा कौतुक वाटे झाले, असं माणसाच्या जीवनामध्ये वाटलं पाहिजे. माणसाला असं समाधान वाटलं पाहिजे. आयुष्यामध्ये परमार्थ केला, भजन केलं, वारी केली, ज्ञानेश्वरीचे पारायण केले, तीर्थयात्रा केली, देवा आता या आणि घेऊन जा, असं एक आत्यंतिक समाधान जीवनामध्ये वाटलं पाहिजे. महाराज सांगतात तुका म्हणे धन्य झालो. का झालो धन्य आम्ही? भगवती गंगा मातेची आम्हाला सेवा घडली, भगवती विश्वनाथाचं भगवान विश्वनाथाचं दर्शन झालं, चारोधाम तीर्थयात्रा घडल्या आणि त्या तीर्थयात्रेचं फळ अंतकरण शुद्ध झालं. अंतकरण शुद्ध झालं, विक्षेप दोष गेला, ज्ञान सिद्ध झालं. ज्ञान सिद्ध होऊन मी ब्रह्म आहे असा बोध निर्माण झाला. संत सागरी नाहलो. जे ज्ञानाचा कोरटा ते सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुबटा, ओळगुनी तनु मनो जीवे चरणाशी लागावे, गर्वता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले ती सांगतील पुसरे, जेणे अंतकरण बोधले संकल्पा नाही. आता मी ब्रह्म या बोधावर आम्ही झालो. जयाचे ज्ञान उजेडे. महाराज सांगतात झाले चित्त निधडे, ब्रह्माचनी पाडे निशंक होय. आता इतकी निशंक अवस्था आहे महाराज आहे की नाही. घरा येऊ का स्वर्ग, का वरी पडो वाघ, परी आत्मबुद्धीशी भंग कदा नव्हे. आता स्वर्ग मिळो किंवा वाहक जवळ येऊ, पण आता आत्मबुद्धीचा भंग कधी होत नाही. अशा प्रकारचं चित्त कसं झालं, निधडं झालं, आनंद वाप्ती झाली. आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाच्या कोटी साठवल्या आम्हा पोटी. तुका म्हणे आम्ही आनंदेची धालो, आनंद चिल्यालो अलंकार. आनंदाचा ठाव नाही माझे चित्ती, सागर तो किती उपमेसी. इतकी आनंद रूपता परमात्म्याने आमच्यावर कृपा केली, भगवती गंगा मातेने आमच्यावर कृपा केली आणि आनंद स्वरूप त्या परब्रह्माची प्राप्ती करून दिली. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. जय ज्ञानेश्वर माऊली, जय 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 ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. जय ज्ञानेश्वर माऊली, जय 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 ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. पुंडलिक वरदान विठ्ठल, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जोग महाराज. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुका. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुका. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुका. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुका. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ जय नामदेव जय जय तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुका. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ जय 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 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुका. ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. तुका म्हणे धन्य झालो, तुका म्हणे धन्य झालो. तुका म्हणे धन्य झालो, तुका म्हणे धन्य झालो. संत सागरी नाहलो, संत सागरी नाहलो. तेथे करीन अंघोळी, तेथे करीन अंघोळी, तेथे करीन अंघोळी. पुढे चरण राज धुळी. संत सागरी नालो, संत सागरी नालो. तेथे करीन अंघोळी, पुढे चरण रज धुली.
विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान